शेवग्याच्या पानाची खारी बनवणार आहे आज. पाहून घ्या. कुरकुरीत झाली. पानं घेतली तोडून रातभर. ते बारीक वरपून घेतले, सर्व एक एक पानं केले. पाणी टाकून धुवून घेऊ. एक पॅन ठेवून सण्यास ते शिजवून घेऊ चांगले. 2-3 मिनटं लागतात शिजवण्यासाठी. ते पाणी काढून घेऊ. कटसर होतं थोडंसं पाणी, तर काढून घ्यायचं. सबस्क्राईब करा, लाईक पण करा आवडल्या असेल रेसिपी तर. पाणी टाकून डबल धुवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घेऊ. हे बारीक वाटून झालं आहे आपलं. मैदा घेऊ 1 वाटी. रवा घेऊ अर्धी वाटी आणि मिक्स करू दोन्ही. ओवा टाकून घेऊ. जिरं पण टाकू. मीठ थोडंसं, खाता सोडा टाकायचं थोडासा वाटला तर. नाही ते तेल मोहनसाठी तुम्हाला वाटलं टाका, तर नका टाकू. गव्हाच्या पिठाच्या पण बनवू शकता. हे वाटण वाटल्यालं शेवग्याच्या पानाचं मिक्सरचं भांडं धुवून त्यात टाकून भिजवून घेतला उंडा. हे तूप घेतलं 2-3 चमचे. त्यात मैदा टाकून ते मिक्स करून घेतलं. 4-5 पोळ्या लाटून घ्यायच्या पतल्या पतल्या. सबस्क्राईब करा, लाईक करा आवडल्या तर. रेसिपी आवडली तर कमेंट करा. एकावर एक ठेवून घेऊ 4-5 पोळ्या. 4 पदरं करून लाटून घेऊ. चांगलं लाटून घेऊ हलक्या हलक्या हातानं आणि हे कापून घेऊ चांगल्या. एका पॅनमध्ये तेल टाकून तळून घेऊ बारीक गॅसवरती. शेवग्याच्या पानाचे आयुर्वेदिक खाण्यासाठी तयार. हातपाय दुखत नाही, करून खायचे एक वेळेस. भाजी पण होती शेवग्याच्या पानाची कांदा बिंदा टाकून. सर्व करूया खाण्यासाठी. किती